जय मल्हार जय अहिल्या. महाराष्ट्रातील माझ्या तमाम धनगर बांधवांना, सर्व भगिनींना, सर्व माझ्या मेंढपाळ बांधवांना मानाचा जय मल्हार. परिस्थिती अशी आणि आजूबाजूचे सगळं वातावरण असं झालंय की मला रात्रीचं तुम्हा सर्वांना लाईव्हच्या माध्यमातून हा संवाद साधावा लागतोय. कारण की माझ्या बांधवांना, माझ्या भगिनींना वाऱ्यावर सोडून स्वतः कुठंतरी जाऊन तुम्ही या मुंबईला किंवा या, पण त्यांचं नियोजन करणं किंवा त्यांना जे आज त्यांच्यावरती जे वाईट त्यांच्याकडे अनुभव येतोय प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, प्रत्येक पोलीस स्टेशनला. आत्ता मला दिवसभरामध्ये किमान 100 फोन आले. अनेक जिल्ह्यामध्ये कर्फ्यू लावलेत. अनेक आपल्या समाज बांधवांना टोल नाक्यावरती, वाशी टोल नाक्यावरती, परभणी, नांदेड, जालना, बीड, पाथर्डी, अनेक तालुक्यात, जिल्ह्यामध्ये आमच्या समाज बांधवांची धरपकड पोलीस खात्याने चालू केली. आता देखील मी लाईव्ह करत असताना मला फोन येतोय, अनेक समाज बांधवांचे फोन येते. मी पहिल्यापासून हेच बोलत होतो आणि माझं ज्यांनी कुणी आज या ठिकाणी 21 तारखेचं हे आपल्या आंदोलनाची जी दिशा ठरवली होती आणि तिथे जाऊन काय करायचं होतं, काय नाही, ह्याच्या बाबतीत दीपकभाऊ बोराडेंशी माझी ज्यावेळेस मुंबईमध्ये चर्चा झाली होती आणि त्याच्यानंतर आपल्याला मुंबईमध्ये शांततेच्या मार्गाने कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही, पोलीस खात्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. कारण की मी पहिल्यापासून माझी हीच भूमिका आहे, आमचं पोलीस खात्याशी कसलंही वैर नाही. पोलीस खात्यातल्या कोणत्याही अधिकाऱ्यांना त्रास होईल, त्यांच्या वरिष्ठाकडून त्रास होईल किंवा कायदा सुव्यवस्था बिघडेल याची आमची बिलकुल पण महाराष्ट्रातील कोणत्याही आमच्या बांधवांची, भगिनींची अशी अजिबात कसलीही स्वप्नात देखील इच्छा नाही. परंतु आमचा आज या मुंबईमध्ये जाऊन आंदोलन करण्यामागचा उद्देश आहे, मी कालच्या तिन्ही माझं लाईव्ह बघितलं असेल, त्यांनी सर्वांना माहिती असेल, मी एकच सांगितलं होतं की हा सरकार जे जाणून बुजून झोपण्याचं सोंग येते, जाणून बुजून जे हे गेंड्याच्या कातड्याचं सरकार सत्ताचा माज मस्ती आल्यामुळे पोलीस प्रशासनाला आमच्या अंगावर घालते. मी अनेक पोलीस अधिकाऱ्यांशी आज बोलले महाराष्ट्रातल्या, ज्या ठिकाणून मला फोन आलेत महाराष्ट्रातून की आमच्या 50 कार्यकर्त्यांना पकडले, 100 कार्यकर्त्यांना पकडले, आमच्या 10 गाड्या पकडल्या, टोल नाक्यावर पकडले, आम्हाला वाशी टोल नाक्यावर पकडले, पोलीस खात्याने आमच्या गाड्या अडवल्या. मी ज्यावेळेस पोलीस खात्यातल्या अधिकाऱ्यांशी बोललो त्यांचं एकच उत्तर होतं, आम्हाला वरतून आदेश आले, आम्हाला तशा प्रकारचा GR आलाय, आम्हाला तशा प्रकारचा पत्रव्यवहार झालाय की धनगर समाजाच्या एकही गाडी आणि एकही कार्यकर्त्यांना मुंबईला येऊन द्यायचं नाही. ठीक आहे, तुम्ही तुमचं कर्तव्य निभवताय, परंतु माझं या सरकारला एकच विनंती आहे आणि एकच माझा प्रश्न आहे. अनेक जाती धर्माची आंदोलनं झालीत महाराष्ट्रात, हजारोंच्या संख्येने, लाखोंच्या संख्येने मुंबईच्या आझाद मैदानावर वेगवेगळी आंदोलनं झाली आहेत. इतिहास आहे हा. आणि त्यावेळेस वेगवेगळे आंदोलन होत असताना धनगरांना तुम्ही वेगळा न्याय देणार असाल, मी वारंवार सांगतो, पोलीस प्रशासनाचा आम्ही मान सन्मान करतो. पोलीस प्रशासनांना तर आम्ही माझं वेळोवेळी आव्हान आहे की आम्ही आता एक आशेचा किरण म्हणून या पोलीस प्रशासनाकडे बघतोय की तुम्ही आम्हाला आता कुठेतरी एक मायेचा हात द्यावा, आमच्या मागं उभं राहावं. कायदा सुव्यवस्था आणि घटनेच्या आधारावरती आज आम्ही आरक्षणाची आमची अंमलबजावणी करू म्हणून वेळोवेळी आम्ही तुमच्या पुढे हंबरडा फोडतोय, वेळोवेळी पत्रव्यवहार केलाय. आमची प्रत्येक धनगरांची आंदोलनं तुम्ही बघताल तर आम्ही ज्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला त्रास होईल त्या ठिकाणी आम्ही माघार घेतली. हजारोंच्या, लाखोंच्या संख्येने असताना सुद्धा त्या ठिकाणी आम्ही पोलीस प्रशासनाचा विचार केला की पोलीस प्रशासनाला कसलाही आपल्यामुळे त्रास झाला नाही पाहिजे. कारण ते एक सरकारी अधिकारी आहेत, त्यांचं कर्तव्य त्यांना निभावावं लागतंय. कायदा सुव्यवस्था बिघडू नये याची त्यांना दक्षता, काळजी घ्यावी लागते. 100% आम्ही तुमच्याशी सहमत आहे. तुम्हाला कसलाही त्रास होऊ नये ही महाराष्ट्रातल्या एकही धनगर बांधवाची, भगिनीची, मेंढपाळ बांधवांची इच्छा नाही, अजिबात नाही. परंतु आज जर का तुम्ही वरिष्ठांचं किंवा कुठले गृह खात्यातले अनेक वरचे कोण असतील बसलेले, ते तुम्हाला आदेश देत असतील तर आमची एक इच्छा आहे महाराष्ट्रातल्या माझ्या तमाम पोलीस अधिकाऱ्यांना
की तुम्ही ठीक आहे आज तुमच्या वरिष्ठांचं ऐकताय, पण ह्या धनगर बांधवांच्या सुद्धा गेली अनेक वर्ष जो अन्याय झालाय, जो अत्याचार झालाय आमच्यावर, जो पिळवणूक झालीय, आम्ही घटनेला धरून घटनेचे अनेक पुरावे देऊन या सरकारला वेळोवेळी विनंत्या करून विनवण्या करून आमचा पदर या धनगर समाजाचा त्यांच्यापुढे पसरून की आम्हाला आमचं आरक्षण अंमलबजावणी हक्काचं आमच्यापुढे द्या. शांततेच्या मार्गाने माझं महाराष्ट्रातील डीजी साहेबांपासून ते सर्व पीआय सर्व एसीपी डीवायएसपींना सांगणे, अहो आमचे हजारो बांधवांचे शेकडो बांधवांचे बळी गेलेत, कुटुंब उद्ध्वस्त झालेत, आमचे अनेक बांधव उपोषणाला बसले, त्यांच्या किडन्या अनेक त्यांचे अवयव निकामी झालेत. आणि तरी देखील या सरकारला जर का कसल्याही प्रकारची जर का त्यांच्या कसली दया येत नसेल, कसलाही त्यांना पाजर फुटत नसेल, तर आम्हाला पर्याय काय दुसरा. आम्ही 21 तारखेला जे आझाद मैदानावर आंदोलन करत होतो ते शांततेच्या मार्गाने, बिलकुल पण आमची तोडफोड जाळपोळ किंवा कुठेतरी जाऊन रस्त्यावर धिंगाणा घाला, रस्ते बंद करा, आमची असली मनोकामना नाही. आणि आम्ही तशा प्रकारचं सर्व आमच्या कार्यकर्त्यांना, सर्व माझ्या बांधवांना, सर्वांना आम्ही तशा सूचना देखील दिलेल्या आहेत. कायदा सुव्यवस्था बिघडेल, पोलीस प्रशासनाला त्रास होईल, असलं कसलंही कृत्य करायचं नाही आम्ही सांगितलं असताना आज तुम्ही जर का आमच्या हजारो शेकडो बांधवांच्या, आज मला अनेक फोन आले, अनेकांच्या गाड्या अडवल्या गेल्या, अनेकांना पोलीस स्टेशनला बसवलंय, अनेकांना टोल नाक्यावर अडवलंय. आणि असं मला कळलंय की उद्या दुपारी 1 वाजता त्यांच्याकडून लेखी स्वरूपात लिहून हे कोणता कायदा आहे, हे महाराष्ट्रातलं पुरोगामी सरकार म्हणायचं का जुलमी सरकार म्हणायचं. ब्रिटिशांच्या काळात देखील एवढे जुलूम होत नव्हते, एवढा अत्याचार नव्हता, एवढं हे सरकार करते कोणत्या. अहो ह्याच तोंडाने या सरकारने ज्यावेळी 2014ला सत्तेवर येताना या धनगर समाजाला आरक्षण दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशा प्रकारची थोबाडाने बोंबलून मुक्ताफळं उधळली होती. आणि तीच आठवण जर का आम्ही आज 11 वर्ष बोंबलून आमचे अनेक धनगर हजारो बांधव उपोषणाद्वारे, आंदोलनाद्वारे, मोर्चाद्वारे आमच्या अनेक भगिनी तुमच्या पुढे जर का बोंबलून सांगताय, तुम्ही जे बोंबलला होता थोबाडाने आणि तुम्ही सत्तेवर बसला की हेच तुम्ही जे तोंडाने बोलला होता त्याची तुम्हाला आठवण करण्यासाठी दीपक भाऊ बोराडेंनी सकाळी ठीक आहे त्या ठिकाणी सांगितलं की मी मुंबईला चाललोय, तुम्ही या वेगवेगळ्या मार्गाने, आणि मी रेल्वेने चाललोय का कुठल्या मार्गाने चाललोय ते त्यांना माहिती, ते कुठे आहेत. पण तुम्ही अनेक फोन केले, दीपक भाऊंना केले, अनेक कार्यकर्त्यांना केले की कार्यकर्त्यांना काय, कार्यकर्ते आज वाऱ्यावर येतो. आमच्या बांधवांना आज काय कळेना कुठे जाऊ, काय करू, त्यांचा वाली कोण नाहीये. हजारो बांधव महाराष्ट्रातून निघाले, एकट्या दीपक भाऊ बोराडे का घनश्याम बाप्पू हक्केसाठी नाहीत. येणाऱ्या त्यांच्या पिढीला न्याय मिळावा, येणाऱ्या पिढीला या सवलतीचा लाभ मिळावा, येणारी पिढी ही सुजलाम सुफलाम व्हावी. ज्या आमच्या अनेक पिढ्या बर्बाद झाल्या त्या पिढ्या पुन्हा बर्बाद होऊ नये म्हणून आज हजारो बांधव मुंबईच्या दिशेने निघाले. शांततेच्या मार्गाने जो संविधानाने आम्हाला अधिकार दिलाय, त्याच आझाद मैदानावर हजारो आज आंदोलनं झाली. त्याच आझाद मैदानावरती जर का आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना तुम्ही आम्हाला सर्व कायद्याचा धाक दाखवताय, नोटिसा बजावताय, कर्फ्यू लावताय, गाड्या पकडताय. कोणता कायदा आहे हा कायदा कोणता आहे? फडणवीस साहेब, जवाब करारा मिलेगा. आज तुमच्याकडे सत्ता आहे, आज तुमच्याकडे पोलीस प्रशासन आहे, आज तुम्ही महाराष्ट्रात नगरपंचायत नगरपालिकेपासून विधानसभा लोकसभेमध्ये आणि अनेक महाराष्ट्रातल्या जेवढ्या पण निवडणुका लागल्यात त्यात तुमची सत्ता आल्यामुळं एवढं पण हवेत जाऊ नका. राजांचे राजवाडे संपलेत. आम्ही कॅबिनेट मंत्र्याला सुद्धा रिक्षातून फिरताना बघितलंय, आमदाराला सुद्धा कार्यकर्त्याच्या शेवटी घरात एखादं बारसं असलं किंवा एखादी छोटी पूजा असली तरी बळबळ त्या ठिकाणी जाताना पण बघितले. अशी पण उदाहरणं आम्ही बघितले. सत्तेचा एवढा माज करू नका. या धनगरांनी 2014ला मोदी साहेबांच्या तुमच्या खांद्यावर घोंगडे टाकून हा आमचा जो प्रश्न आहे तो तुमच्याकडे मार्गी लावा म्हणून तुमच्यापुढे गारानं मांडलं होतं आणि त्याच्या बाबतीत तुम्ही सकारात्मक त्यावेळेस बोलला होतात. आणि तुमच्यावर विश्वास ठेवून
आम्ही तुम्हाला सत्तेत निवडून दिलं, सत्तेत खुर्चीवर बसवलं. वेळोवेळी जर का आमची मुस्कटदाबी तुम्ही करणार असाल आणि वेळोवेळी जर का सत्तेचा आणि जर का प्रशासनाचा तुम्ही धाक दाखवून आमच्या कार्यकर्त्यांना जर का या ठिकाणी आज आम्हाला देखील कुठेतरी आमचं देखील तोंड दाबून बुक्क्याचा मार झाला असं झालंय. कारण पोलीस प्रशासनाशी काय भांडणार आम्ही? आमचा लढा त्यांच्याशी नाहीच आहे. आणि त्यांना देखील माहिती आहे, अनेक पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांना माहिती आहे की हे आपण जे करतोय कुठेतरी आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी या धनगर बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण तरी कुठेतरी आज काहीतरी थोडंसं फार चुकीचं होतंय हे असं त्यांना पण कळतंय. पण सत्तेतील वरिष्ठ प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि हे सत्तेत बसलेले मंत्री इतकी मस्ती, इतका माज, इतका मस्तवालपणा. ठीक आहे, आज तुम्ही आमचे शेकडो बांधव जर का पकडले, उद्या काय होईल नाही होईल त्याचा उद्याचा उद्या बघू. परंतु माझा लढा हा सरकारशी, धनगरांच्या आरक्षणाचा लढा हा सत्तेत बसलेल्या मस्तवाल सरकारशी. आणि मी पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा माझ्यापेक्षा आणि माझ्या जवळच्या लोकांपेक्षा, माझ्या नातेवाईकांपेक्षा माझ्या बांधवांचा विचार करतो. अनेक बांधव आज अटकेत आहेत, पोलीस स्टेशनमध्ये आहेत. अनेक माझ्या मराठवाड्यातील कार्यकर्त्यांशी माझी चर्चा होतीये. शेकडो फोन आलेत, हजारो फोन आलेत. सगळ्यांना अडवलं जातंय. सगळ्यांना टोल नाक्यावर, खालापूरचा टोल नाका, देवरोडचा टोल नाका, वाशीचा टोल नाका, नांदेड, मुखेड, लातूर, बीड, उस्मानाबाद, पाथर्डी, नगर सर्व ठिकाणी आता कार्यकर्त्यांची धरपकड चालू केली. का? हा धनगरांचा सुनामी तुम्हाला सोसला नसता म्हणून एवढी तुमची फाटली, एवढी फाटली पार. अरे जर का एवढं तुम्हाला जर का धनगरांची भीती वाटती, एवढं या धनगरांचं पिवळं वादळ आहे म्हणून जर का तुमच्या बुडाला आग लागली, करा ना अंमलबजावणी. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथजी शिंदे साहेब, तुम्ही तर अगदी धनगर आणि धनगरांच्या जातीचे प्रमाणपत्र रद्द केली होतीत ना. शेवटचा जी आर काढत असताना तुम्ही आतिक सत्तेतून पाय उतार झालात आणि ते तसंच आमचं जे भिजत घोंगडे ते तसंच भिजत पडलं. पुन्हा सत्तेत आल्यावर तुम्हाला कशी काय आठवण झाली नाही का? तुम्ही सुद्धा सोयीनुसार विसरायला तयार झालात. हो एकनाथजी शिंदे साहेब, तुम्ही ज्या सर्वसामान्य कुटुंबातून आलात ना, तुम्हाला पण माहिती आहे सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या एक गोरगरीब समाज बांधवाची काय इच्छा असते, काय त्याच्या भावना असतात. आम्ही इतर दुसऱ्यांसारखं तर म्हणत नाही ना, ह्यांचं हिसकावून आम्हाला द्या, त्यांचं हिसकावून आम्हाला द्या, ह्यांच्या ताटातलं काढून आम्हाला द्या. अहो जे घटनेत दिले ते आम्ही मागत असताना आज ही वेळ का आली धनगरांवर? का आम्हाला मुंबईला यावं लागलं? अनेक वर्ष आम्ही तोंडाने बोंबलून सांगतोय की बाबा आम्हाला आमच्या हक्काचं द्या. शेकडो बांधव आमचे बळीला गेले, अनेकांनी आत्महत्या केल्या, अनेकांनी फाशी घेतली, अनेकांनी नदीमध्ये उडून स्वतःच्या आत्महत्या केल्या. कुटुंब उद्ध्वस्त झाली, संसार उद्ध्वस्त झाले, राख रांगोळी झाली त्या कुटुंबांची. आणि तुम्ही खुशाल त्या मंत्रालयाच्या दालनात बघून बसून तुमच्या सचिवांशी, तुमच्या पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी घेऊन हसत चर्चा करून सरळ सांगताय धनगरांची मुस्कटबांधणी करा, त्यांना मुंबईला येण्यापासून रोका, पाहिजे ते त्यांच्यावरती कर्फ्यू लावा. कर्फ्यू? कसला कर्फ्यू लावताय? काय झालंय तिथे? दंगल झालीये? धनगरांनी तोडफोड केलीये? कुणाची घरं लुटली आहेत? जाळपोळ केलीये? कुठल्या आधारावर तुम्ही कर्फ्यू लावताय? एवढा धनगरांचं तुम्हाला जर का भीती वाटती, एवढं तुम्ही जर का दबकताय धनगर समाजाला, तर एकदा मग तुम्ही आरक्षणाची अंमलबजावणी करा ना. अख्ख्या महाराष्ट्रात तुमच्या हत्तीवर बसून मिरवणूक काढेल हा धनगर समाज. कोणत्या याच्यावर तुम्ही चाललाय? माझी कदाचित आज मी जे बोलतोय आता हे माझ्या अनेक धनगर बांधवांना त्या ठिकाणी चुकीचं वाटेल, परंतु बांधवांनो, माझ्या भगिनींनो, माझ्या मायबाप लोकांनो, मला तुमची काळजी. मला जे मनातून जे आज जे दुःख होते आणि जी मला चिंता आहे ही तुमची. दीपक भाऊ गेले, ठीक आहे, त्यांनी 4-5 दिवसात वेगवेगळे त्यांचे स्टेटमेंट दिले. पहिल्यांदा म्हणले 2 दिवस थांबा, 2 दिवस मला कोर्टाचं न्यायालयाचं काय येते ते बघू द्यात. मग त्याच्यानंतर काल लाईव्ह झालं, अनेक कार्यकर्त्यांनी त्याच्यावर उत्तर दिल्यावर ते म्हणले, अचानक सकाळी त्यांनी फोन केला की मी आता निघतोय मुंबईला.
आणि मुंबईला निघत असताना रेल्वेने जातोय, गाडीने जातोय, कशानं सर्वांनी पोचा. अहो ठीक आहे, पोचायला तयार आहे. आज कुठलाही महाराष्ट्रातला धनगर समाज आपल्या कुटुंबाचा कोसाचा विचार करेना, काम व्यवसायाचा विचार करेना, सगळी निघाली आहेत. अहो पण हजारो बांधवांची धरपकड सुरू आहे. आपला फोन कदाचित आपण बंद केलाय, काहीतरी कारण असतील त्याच्या बाबतीत मला काही तुमच्यावरती कसले आरोप करायचे नाही, परंतु त्यांना काय उत्तर द्यायचं. तुम्ही म्हटला माझ्यानंतर घनश्याम बाप्पू हाकेचे नेतृत्व करा. अहो नेतृत्व करायला तुम्ही माझ्याशी चर्चा तर करायला पाहिजे होती. किमान एक फोन जरी करून तुम्ही बोलायला पाहिजे होता. उद्या आम्ही येतोय मुंबईला, बापू मला जरी अटक झाली तरी तुम्ही अशा पद्धतीने नियोजन करा. काय नियोजन करायचं, कसं नियोजन करू. हजारो बांधवांना आज मला तोंड देखील पडावं, मला त्यांना उत्तर द्यावी लागत आहेत. कशा प्रकारे नियोजन आहे. कदाचित माझ्या महाराष्ट्रातल्या, मला तुम्हाला खच्चीकरण करायचं नाही किंवा तुमचं धैर्य मला कमजोर करायचं नाही, परंतु अहो आज महाराष्ट्रातला तुम्ही जरी साताऱ्यावरून निघाला असताल, कोल्हापूर, सोलापूर, नगर, उस्मानाबाद, परंतु जो नांदेडचा, चंद्रपूरचा, नंदुरबारचा जो आपला बांधव आहे तो आज अडकलाय, त्याचाही विचार करा. ती आज अडकली आहेत. आता मी तुमच्या समोर लाईव्ह करताना मला हजारो शेकडो फोन येत आहेत अजून सुद्धा. एकच त्यांचं कारण आहे, बाप्पू आम्हाला पकडले, आम्हाला टोल नाक्यावर पकडले, घरातून उचलले, गाड्या पकडल्या आहेत, पोलीस स्टेशनला बसवले. कोणती न्यायव्यवस्था ही, कोणती न्यायव्यवस्था आहे. हेच पोलीस प्रशासनानं ह्यासाठीच देश स्वातंत्र्य झाला आमचा. ही येणारी ही पिलावळ ब्रिटिशांची, इंग्रजांच्या ह्या अवलादी, नाजायज अवलादी साल्या ज्या बसल्यात मुंबईला, असल्या प्रकारची तुम्ही घाणेरडे कारस्थानं करणार आहात. अहो जर का हे 2014ला तुमची ह्या जर का मनातल्या घाणेरड्या जर का भावना आम्हाला कळल्या असत्या, तुमचं जर का काय तुमचं उद्दिष्ट कळलं असतं ना, तर तिथंच तुमच्या नांग्या ठेसल्या असत्या. ती पवित्र घोंगडी, तो पवित्र मल्हारी मार्तंडाचा भंडारा तुमच्या कपाळी लावला आम्ही, ढोल दिला आमच्या समाजाचा तो पवित्र ढोल तुमच्या गळ्यात टाक दिला. एवढा तुमचा मान सन्मान करून आज तुम्हाला जर काय धनगरांचा पिवळा सुनामी थांबवता येईना म्हणून तुम्ही कायद्याच्या नोटिसा बजावता. कसल्या नोटिसा बजावताय, बजवा ना सगळ्यांना. मुंबईकडे जे जे आंदोलन आहे सगळ्यांना बजावा. आम्ही विचारलं त्यांना, नाही आमच्याकडे त्याच्यावरती काही नाही, उत्तर नाही. आणि मी पुन्हा सांगतोय, माझी हात जोडून पोलीस प्रशासनाला विनंती, या पोलीस प्रशासन मायबाप म्हणतोय तुम्हाला, माझ्या सर्व कार्यकर्त्यांना सही सलामत तुम्ही त्यांच्या घरी किंवा त्यांना जिथं जायचे तिथं जाऊ दे. आमचा लढा तुमच्याशी नाही, आमचं तुमच्याशी वैर नाही. आम्ही तुमचा मान सन्मान करतो, पोलीस खात्यातल्या प्रत्येक अधिकाऱ्याचा मान सन्मान करतो. तुम्ही जे जे सांगताल ते सर्व कायद्या दृष्टीने आम्ही पाळतोय. पण माझी विनंती आहे तुम्हाला, प्रत्येक माझ्या कार्यकर्त्याला सुखरूप जाऊ द्या. ठीक आहे, तुम्ही आज आम्हाला थांबवलंय, पण हो धनगर आहे, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे आम्ही सैनिक आहोत. त्याच होळकरांचं रक्त आमच्या प्रत्येक धमन्यामध्ये सरसरतंय, लक्षात घ्या. ज्या वेळेस आम्ही आता निघू ना, त्यावेळेस पोलीस प्रशासन नाही, हे सरकार सुद्धा स्वतः आम्हाला सुरक्षा देऊन सही सलामत मुंबईला नेईल, एवढं लक्षात घ्या. मी आज विचार मुंबईला उद्या यायचं त्या बाबतीत नाही, मी विचार करतोय माझ्या सर्व बांधवांचं. सर्व बांधव पकडले जात आहेत. बांधवांना कोण वाली नाहीये तिथं बोलायला. पाणी, अन्न, नाश्ता, जेवण ते तर लांब राहिलं, त्यांच्या गाड्या सुद्धा सोडेनात. रात्रभर ठीक आहे, माझं पोलीस प्रशासनाला धन्यवाद आहे की काही ठिकाणी त्यांना किमान चहा पाणी तरी देत आहे. आपण एवढी वाईट तुम्हाला काय धनगरांनी काय तुमचं घोडं मारलं, काय केलंय. कायदा सुव्यवस्था आणि तुमचे जे आम्हाला घटने दिले त्या सर्व घटनेला मानून आम्ही तुमचे जे जे नियम आहेत ते सर्व पाळून ही अवस्था. जवाब मिलेगा और करारा मिलेगा, हे सरकार आणि सत्तेत बसलेल्या मस्तवाद सरकारांना सांगतो. सत्तेचा माज मस्ती एवढं लक्षात घेऊ नका, उद्या तुमच्या हातात आहे. ज्यावेळेस आमच्या हातात होईल ना, हिशोब व्याजासहित क्लिअर करू, लक्षात घ्या, व्याजासहित.
ठीक आहे, आज आमचे हात मांडले गेलेत कायद्याने. आम्ही पोलीस प्रशासन आणि प्रशासनाला त्रास होईल असं बिलकुल पण वागणार नाही आणि पोलिसांना त्रास होईल अशा पद्धतीचं बिलकुल पण करणार नाही. पण लक्षात घ्या, वेळ प्रत्येकाची येते. शांतता संयम राखलाय, पण ज्या दिवशी टप्प्यात येताल ना, तुमचा असा कार्यक्रम करू ना की तुमच्या येणाऱ्या 50 पिढ्या लक्षात ठेवलं पाहिजे की धनगरांचा नाद करू नका परत कधी. स्वराज्याची स्थापना करताना देखील छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक ठिकाणी माघार घ्यावी लागली होती. होळकरांना इतिहास या अनेक ठिकाणी माघार घ्यावी लागली होती, कारण ती काही फुटीरवादी, काही नालायक निजामाच्या अवलादींनी जी धोकाधडीने जो गद्दारी केली होती आणि पाठीत खंजीर खुपसण्याचे जे कारस्थान केले ना, तेच तुम्ही केले सत्ताधाऱ्यांनी बसलेल्या मस्तवाल सरकार. लक्षात घ्या. पण ज्या वेळेस या धनगरांच्या ज्या वेळेस युद्धाची तयारी पूर्ण ताकदीने निघू ना, काय तुम्हाला ताकद लावायची ती लावा आणि किती तुमच्या जोर आहे तेच बघायचं आहे. माझा आज या लाईव्हच्या माध्यमातून माझ्या सर्व महाराष्ट्रातील बांधवांना विनंती, ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी थांबा. तुमचा बळी देऊन तिथे कुणाला गाजावाजा करावा अशी माझी बिलकुल पण इच्छा नाही. सर सलामत तो पगडी 50. तुमच्यावरती जो आज सगळीकडे धरपकड चालली आहे, तुमच्याकडे ज्या ज्या ठिकाणी आज अन्याय होतोय तुमची धरपकड होती. घाबरून जाऊ नका, बिलकुल पण घाबरून जाऊ नका. कुणाचे फोन स्विच ऑफ आहे, कोण तुमचा फोन घेत नाही, पण घनश्याम बाप्पू आख्या आहे, कधी फोन करा. सर्व तुमच्या कुठल्याही अडचणी तुम्हाला फोन करा, मी बोलतो. कुठल्या कुठल्या अधिकाऱ्याला कुणाला बोलायचं मी बोलतो. घाबरून जाऊ नका, एकटं समजू नका, कोण तुम्हाला वालीने असं बिलकुल पण समजू नका. 24 तास माझा फोन चालू आहे. ठीक आहे, काही ठिकाणी मला बोलत असताना फोन घेता येत नसेल, कारण मला सगळ्यांना माझ्या दोन्ही तिन्ही फोनवरती माझं सारखं बोलणं चालू आहे दिवसभर. आज अनेक जिल्ह्यात तालुक्यात चालू आहे बोलणं. पण लक्षात घ्या, ह्या धनगरांवर जो तुम्ही अन्याय केलाय ना, या जिल्हा परिषद पंचायत समितीला तुम्हाला आहे आणि माझं तुम्हाला पण आव्हान आहे. लुचरेगिरी बंद करा रे, बंद करा लुचरेगिरी. ज्यांनी ज्यांनी अन्याय केला ना, ह्यांच्या ह्यांची थडगी बांधा सगळ्यांची, थडगी बांधा सगळ्यांची. या सत्तेचा माज आहे ना ह्यांना, या सत्तेतून धनगरांनीच तुम्हाला बसवले, सत्तेतून धनगरच तुमचा पाय उतार करणार. शपथवाज. रात्रीच्या रात्री 12-12, 1-1 वाजता घरातून उचललं जातंय, कर्फ्यू लावला जातोय, मुडक्याला आणि हाताला धरून फरफडत नेलं जातंय. अरे जे बलात्कारी आहेत, ज्यांनी गुन्हे केले, ज्यांनी मर्डर केले, ज्यांनी घरं लुटली, ताबे मारले, 307, 302 सारखे, 353 सारखे गुन्हे, त्यांना तुम्ही मात्र चांगलं पोलीस प्रोटेक्शन मध्ये घेऊन जाता. आणि इथं धनगरांनी फक्त आरक्षणासाठी नुसतं आंदोलन पेटलं तर एवढं तुमच्यावरती असं काय? अरे बाबा, 3 कोटी आहे, लक्षात घ्या, 3 कोटी. धनगर आता पहिल्यासारखा झोपलेला नाही. धनगर आता जागा झाल्या महाराष्ट्राच्या प्रत्येक गावातला. फडणवीस साहेब देवाभाऊ म्हणतात ना तुम्हाला, पण तुम्ही आमच्या हेरण रागिणींचे भाऊ म्हणायच्या लायकीचे राहिलेला नाहीत. तुम्ही भाऊ कुणाचे असतात त्यांना लखलाप, पण ह्या आमच्या महाराष्ट्रातील धनगरांच्या रणरागिणींचा तुम्हाला कायमस्वरूपी तळतळाट राहील. लक्षात घ्या, जे आज तुम्ही केलंय, जे आमच्या बांधवांची धरपकड केली आहे, तुमची नावाला तुम्ही फक्त भाऊ आहे, परतावा मिळेल एवढं लक्षात घ्या. ठीक आहे, सत्तेची आज तुम्हाला खुमखुमी चढली आहे, इतके वाईट तुम्हाला अडवतंय ना. अहो तुम्ही तिथं आझाद मैदानावर तुम्हाला काय येऊन बोलायचं होतं, तिथं यायचं होतं, तुमचे प्रतिनिधी पाठवून तुम्हाला जे काय बोलायचं होतं ते तुम्ही शांततेच्या मार्गाने सांगितलं असतं ना. तो धनगर उत्मात करणारा नाहीये. तुम्ही त्या ठिकाणी जर का म्हटलं असता, GRच्या बाबतीत, अंमलबजावणीच्या बाबतीत ठेवले ना 15 वर्ष तुमच्या टीस संस्था, ही कमिटी, ती कमिटी, ही संस्था, ती संस्था, ती कमिटी, बघितली ना आम्ही वाट. हे तुमच्याच पक्षाचे काही आमचे दलाल बोंबलले ना, जाऊन नावं घेत नाही आता मी कुणाची. भडवे साले, गुलाम, भडवेगिरी करून सत्ता उभवणारे साले भडवे सगळे कुठे गेली सगळे आता?
एक तरी करतोय का समाजाला बांधवाला मदत? चाटुगिरी करत चाटत बसणाऱ्या अवलादी एखादा तरी फोन गेलाय? तुम्ही सत्तेत आता सत्ताधारी पक्षामध्ये बोललात तुम्ही आमचे बांधव इकडे पकडले तिकडे पडवले, तुम्ही सांगा, गृह खात्याला आदेश द्या. सगळे आपले नुसते स्वतःचा पक्ष स्वतःच्या खुर्च्या उभवण्यात बुडाखाली लागलेले स्वतःच्या खुर्च्यांची मस्त ऊब घेण्यात मशगूल आहेत. ह्याच्यासाठी काय तुमचा गाजावाजा केला? आणि तुम्ही सुद्धा, मला तुमच्यावर राग येतो ह्या बांधवांवर आपल्या. त्यांचा गाजावाजा, ढोल पिटवा, त्यांना उचलून घ्या, खांद्यावर घ्या, गळ्यावरती घ्या, उरावर घ्या. कुठे गेले सगळे? विचारायची हाय हिंमत तुमच्यात प्रश्न? एक सला आजपर्यंत पुढे आला नाही. सत्तेत बसलेला मंत्री आमदार कोण असेल तो? सर्वसामान्य आमचे बांधव आणि सर्वजण आज एकमेकाला फोन करून मदत करतात आणि ही फोन उचलायला तयार नाहीत. द्या, उधळा त्यांच्या नावाने भंडारा, लावा गुलाल त्यांना, करा गाजावाजा त्यांचा, करा अजून. आणि कसलं तुम्ही आमचा नेता, आमचा साहेब, आमचा अमुक, आमचा तमुक, कुठे गेले? घेऊ का नाव आता? कुठे गेले जानकर? कुठे गेले पडळकर? कुठे गेले अमुक बाकीचे इतर सर्वजण? सर्वच हजारो बांधवांना ज्यावेळी धरपकड झाली, कुठे गेले? कुठे गेले? काय नाही सांगायचं, वेळ चुकली. आज एकाने कुणी तर स्टेटमेंट केलं, म्हणले ते आरक्षणाच्या बाबतीत त्यांनी आंदोलन करू, पण वेळ चुकली. हा मग वेळ काय? आता ज्योतिषाला बोलवून काढायचं पंचांग बघून वेळ कोणती करायची? अरे बाबांनो, पिढ्यानपिढ्या बरबाद झाल्या की. आणि तुम्ही ज्या पदावर बसलायत ना, जे म्हणतायत की वेळ चुकली, या धनगरांनीच तुम्हाला मोठं केलं, एवढं विसरू नका. धनगर आरक्षण सोडून तुम्ही बाकीच्या गोष्टीमध्ये जाऊन तिथं जाऊन नुसतं चमकुगिरी करताय. का नाही मग आम्ही म्हणायचं? आज एकमेव माणूस रविराज साबळे पाटील, मनोज दादा जारगे पाटलांनी सांगितले, धनगरांना सर्व पाणी, अन्न, त्यांच्या जेवणाची सोय करा. आम्ही खंबीरपणे उभे त्यांच्या मागं. रविराज साबळे पाटलांनी सुद्धा बोलले, काय फडणवीसनी काय आझाद मैदान स्वतःचा सातबारा केलाय त्यांच्या नावावर? अरे काय चाललंय हे? ही लोकशाही आहे का हुकुमशाही, दडपशाही आहे? अरे जागे व्हा रे बाबांनो, जागे व्हा. किती धनगरांवर अन्याय होणार. मी कायम तुम्हाला सांगत आलोय, माझ्या अनेक कित्येक वर्षाच्या लाईव्ह मध्ये सांगत आलो, एक दिवस असा येईल ना की या महाराष्ट्रातून धनगरी जात नष्ट होणार आहे. दिसणार नाही धनगर कुठे. उद्या तुमच्या घराच्या बाहेर तुम्हाला हक्क दिला आणि म्हणतील हे आमच्या सरकारचं आहे, तुझा हक्क नाही या घरावरती. काय करणार आहे तुम्ही? अहिल्या मातेचे आमचे स्मारक उभं राहायचे? नाही उभं राहायचं. कुठेतरी आमच्या हॉस्टेल वसतिगृहाला जागा पाहिजे, देत नाही. आणि तुम्ही द्या, शेकडोनी निवडून द्या, हजारोनी निवडून द्या, द्या मतदान, पार तुटस्तोर बटणं दाबताय. होऊ द्या पिढ्या बरबाद. पण आम्ही मात्र कमळ फुलवणार, आम्ही मात्र घड्याळ वाजवणार, आम्ही मात्र धनुष्यातून बाण सोडणार. बरोबर ना? सोडा, अजून सोडा, म्हणजे येणाऱ्या पिढ्या सुद्धा गुलाम बनून जाऊ देत त्यांच्या दावणीला. अरे मुंबईला, मला आता बरेच जण म्हणतात की तुम्ही मुंबईला नाही म्हणू नका. अरे बाबांनो, मुंबईला घनश्याम बाप्पा अख्ख्या आत्ता निघतो एकटा, परंतु मला माझ्या बांधवांना दावणीला बांधायचं नाहीये. तुम्हाला रेकॉर्डिंग आज मी ऐकवलं असतं माझ्या ह्या फोनवरती. काय अवस्था आहे बघा. फोन घ्यायला तयार नाहीत प्रशासन, कट करतायत फोन. 50-50, 100-100 शेकडो बांधव आज तिथे पोलीस स्टेशनमध्ये पडले. रातभर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये ठेवणार आहे, उद्या सकाळी 1 वाजेपर्यंत. अरे त्यांचा विचार करणार आहात तुम्ही? कोण त्यांना सोडवणार? त्यांचं कुटुंब नाही, बायका पोरं नाहीत. उद्या तुम्हाला सगळी त्या ठिकाणी तुम्हाला भीती दाखवायची नाही, परंतु मी माझ्या बांधवांचा विचार करतो, माझ्या जातीचा विचार करतो, माझ्या भगिनीचा विचार करतो. आणि दीपक भाऊ, तुम्हाला आज सांगतो, चुकलात, खूप चुकलात तुम्ही. असं नियोजन नसतं. हे नियोजन चुकीचं केलं तुम्ही. जर का आपल्याला मुंबईकडे जायचं होतं तर तुम्ही त्याचा ज्यावेळेस सारथी झाला होता त्या रथाचे, तर सर्व तुमच्या मागं हा पूर्ण लवाजमा तुमच्या सोबत येणार होता. झालं असतं, सगळ्यांचं एकसाथ झालं असतं.
तुमच्यासहित आमचं देखील काय व्हायचं ते झालं असतं. होऊ द्यात, पुण्यात अडवू द्यात, मराठवाड्यात अडवू द्यात, मुंबईत अडवू द्यात, बघितलं असतं आपण त्या ठिकाणी. पण आज काय, आज काय अवस्था आहे. कधी तुम्ही म्हणताय 2 दिवस थांबा, कधी तुम्ही म्हणताय बापू नेतृत्व करतील, कधी तुम्ही म्हणताय सोशल मीडियावर नुसतं बोलून चालत नाही, कधी तुम्ही म्हणताय मला माझी तशी लोक आली नाहीत. अरे काय पोरखेळ आहे हा. अहो तुमच्या अगोदर शेकडो बांधवांनी आंदोलनं केली आहेत. यशपाल भिंगे साहेब असतील, डॉक्टर शशिकांत दरंगे असेल, गणेश केसकर असेल, चंदू वाघमोडे असेल आमचा, बाळासाहेब दोलतडे असतील, ईश्वर यमगर असेल, गोपीचंद पडळकर, उत्तम हलेक. अहो कमीत कमी त्यांच्याशी आपण चर्चा तर केली पाहिजे होती. हे भरकटलंय सगळं समाज, भरकटलाय अक्षरशः सगळीकडे. आणि तुम्हा सर्वांना माहिती आहे, घनश्याम बाप्पू हक्के ऑफिसवर बसून लाईव्ह करण्यापेक्षा रस्त्यावरची लढाई, अनेक केसेस माझ्यावर पण झाल्यात. मी केसेस बिसेसला घाबरत नाही. या जातीसाठी जर का माझ्यावरती केसेस होणार असेल, मला जर का काय करणार असतील, तयारी आहे माझी. परंतु तुमचा संवाद त्यामध्ये खूप महत्वाचा आहे. 3 कोटी हो, 3 कोटी महाराष्ट्रात आहे आपण, 3 कोटी. अहो तुम्ही 10% जरी निघालात ना तर 30 लाख, 1% निघाल 3 लाख बांधव आज मुंबईच्या दिशेने निघाले असते. काय नाही कोणाला वाटते, जाऊ दे मुरे, ती धनगर बघतील, आपण टीव्हीवर बघत बसू काय त्यांचं होते. हे जो तुमचा कमजोरपणा आहे, शंडपणा आहे, तो एक दिवशी तुमच्या घरापर्यंत येणार आहे. हा सरकारचा मस्तवाल जो अजगराचा विळखा आहे ना, हा एक दिवशी तुमच्या कुटुंबाभोवती जकडला जाणार आहे. लक्षात घ्या, तुमच्या अख्ख्या घरादाराशी जकडला जाणार आहे. अरे जे आपल्याला महाराजांनी शिकवण दिली, धर्मवीर संभाजी महाराज लाखो सैनिकांपुढे एकटे लढत होते. माझा जीव गेला तरी चालेल, पण या मुघलांच्या अवलादांनी शत्रूच्या हाती मी जाणार नाही आणि माझा धर्म सोडणार नाही. 30 वेळा आपल्यावर आली, वाटेल ते झालं तरी झालं, पण माझ्या जातीशी मी गद्दारी करणार नाही आणि माझ्या जातीमध्ये आडव्या येणाऱ्याला मी सोडणार. हाच इतिहास आपण वाचला. कुणी उठायचं, मी चाललो इकडं, या मागून. अरे कसं मागून, मागून यायचं म्हणजे कसं यायचं, काय दिशा आहे. आज हे लाईव्ह करण्यामागचं कारण आहे की मला म्हणजे दिवसभरामध्ये एवढे फोन आले की मला कळेना काय करू, कुणाला काय उत्तर देऊ. तुम्ही दीपक भाऊ बोलून गेलात की मला जरी अटक झाली तरी बापू नेतृत्व करेल. हो, मला नेतृत्व नाहीये. समाज बांधवांसाठी मी रातभर कुठल्या पोलीस स्टेशन महाराष्ट्र सगळं जातो, बोलतो. त्यांना त्रास होईल असं काही करणार नाही. त्यांना उलट जे सही सलामत त्यांच्यावरती केसेस गुन्हे होऊ नये म्हणून त्यासाठी. अहो पण कमीत कमी तुम्ही माझ्याशी चर्चा तर करा, मला सांगा तरी पाहिजे होतं. असं नाही, असं नियोजन आहे, हे नाही ते नियोजन आहे, काहीच नाही. सर्व समाज वाऱ्यावरती. चला मुंबईला. हो मुंबईला जायचंय आपल्याला. मुंबईला जाऊन काय तिथे गेटवे ऑफ इंडियामध्ये जाऊन काय पाणीपुरी खायची नाहीये का, तिथे जाऊन काय बोटीत बसून काही सैर सपाटा करायचा नव्हता. परंतु ह्या मुंबईला हे ज्यावेळेस पिवळं वादळ न्यायचं होतं, किमान तुमच्याकडे A-B प्लॅन तर पाहिजे होता. काय सांगायला ती चर्चा करायला पाहिजे होती. लाखो बांधव मुंबईमध्ये येतात आपले. बऱ्याचशा बांधवांना माहित नाहीये आज उद्या काय होणार आहे मुंबईत. माझं सर्व बांधवांना आव्हान आहे, हे कुठल्याही कसल्याही प्रकारचं नियोजन नसलेला उद्याचा कार्यक्रम होईल नाही होईल, मला तुमचं मनोधैर्य खच्चीकरण करायचं नाही. परंतु सर्व समाज बांधवांना ज्या ज्या ठिकाणी आज तुम्हाला अडवतायत, तुम्ही शांततेच्या मार्गाने तिथंच थांबा. मला चिंता तुमची, मला काळजी तुमची, तुमच्या कुटुंबियांची. तुम्हाला वाऱ्यावर सोडून पोलीस स्टेशनमध्ये अडकून आम्ही मात्र मस्त मुंबईची सैर सपाटा करून येतो अशी बिलकुल पण नाही. पण तुम्ही थोडंसं जरा विचार करा. हे खूप मोठं षडयंत्र रचलं गेले, खूप मोठा प्लॅन झालेला आहे. धनगरांचं आंदोलन पुन्हा महाराष्ट्रात झालं नाही पाहिजे अशा प्रकारे दबाव आणून तुमच्यावरती नोटिसा बजवून तुम्हाला अटक करून तुमचं मनोधैर्य अशा प्रकारे खच्चीकरण करायचं की पुन्हा धनगरांचं आंदोलन होताना 100 वेळा यांनी विचार केला पाहिजे. अशा प्रकारे मुंबईतून प्लॅन झालेला आहे, खूप महाभयानक प्लॅन झालेला आहे. आणि ह्याच्यामध्ये एकच उद्देश आहे ह्यांचं की ह्यांचं खच्चीकरण करायचं. त्यामुळे माझं तुम्हाला विनंती आहे,
माझा नंबर तुम्हाला या कमेंट्समध्ये मी पाठवतोय. काही अडचण आली, आता लाईव्ह केत असल्यामुळे मला आतापर्यंत 100-200 फोन आले, मला उचलता आले नाहीत. मी सर्वांशी संवाद साधतो. ज्या पोलीस स्टेशनमध्ये त्या वरिष्ठांशी मी बोलतो आणि माझी पोलीस अधिकाऱ्यांना, वरिष्ठांना जे पण आहे, ठाणे अंमलदार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, असिस्टंट पोलीस निरीक्षक असतील किंवा ॲडिशनल एसपी, डीवायएसपी, एसपी, सर्वांना माझी हात जोडून विनंती, तुम्हाला त्रास होईल अशी आमची बिलकुल पण मनोकामना नाही, पण माझ्या एकाही बांधवाला पोलीस स्टेशनमध्ये बसवू नका. सर्वांना तुम्ही सही सलामत त्या ठिकाणाहून पोलीस स्टेशनमधून बाहेर काढा. तुम्हाला त्रास होईल, कायदा सुव्यवस्था बिघडेल, तुम्हाला कुठेतरी वरिष्ठांकडून जाब विचारला जाईल, अशा प्रकारचं कोणतंही कृत्य होणार नाही. मी सर्व माझ्या बांधवांना बोलतो, माझ्या सर्व वरिष्ठ जे भगिनी असतील, बांधव असतील, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, जे पण काय असतील वेगवेगळ्या ठिकाणची, त्या सर्वांशी मी बोलतो. फक्त माझ्या एकाही बांधवाला पोलीस स्टेशनमध्ये बसून देऊ नका. माझी ही तुम्हाला नम्रपूर्व विनंती आहे, सर्व पोलीस खात्यातले सर्व माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना, जे पण असतील ते बिचारे स्वतःच्या स्वार्थासाठी नाही तर ह्या जातीला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने आजपर्यंत जे ह्यांच्याशी पाठीत खंजीर खुपसण्याचं जे कृत्य केलेलं आहे मुघलांच्या अवलादीगत, त्यांना फक्त त्यांचं पुन्हा एकदा त्यांचा जाब विचारण्यासाठी आणि त्यांना आठवण करून देण्यासाठी मुंबईच्या दिशेने निघाले होते. तुम्ही त्यांना ठीक आहे आज बऱ्याचशा पोलीस स्टेशनमध्ये बसवलं असेल. माझी तुम्हाला विनंती, सर्व माझ्या बांधवांना, भगिनींना त्वरित त्या ठिकाणावरून तुम्ही पोलीस स्टेशनमधून बाहेर काढा. त्यांना त्यांच्या ठिकाणी जाऊ द्या. सर्वांना मी आवाहन करतो, सर्वांना मी बोलतोय, कोणीही तुम्हाला त्रास देणार नाही, माझी विनंती आहे. कारण की आता जर का ह्याच्या पुढे मग जर का तुम्ही सांगून पण जर का तेच करणं असाल तर तुम्ही हजारो बांधव अटक करताल, पण लाखो बांधव अजून सुद्धा वाट बघतायत. पुन्हा मग कायदा सुव्यवस्था बिघडली तर त्याला घनश्याम बाप्पू हाके आणि बाकीचे कोण जबाबदार नसतील. माझी तुम्हाला विनंती आहे, आणि खास करून सरकारमध्ये बसलेल्या मस्तवाल बोकडांना, माजलेले जे डुकरं आणि लांडग्याच्या अवलादी आहेत ना, त्यांना ठीक आहे, तुमचं काय होतं डोक्यात आणि तुमच्या मुघलांची जी चाल होती ती आम्हाला कळली. तुमचे DNA चेक करावे लागतील की तुम्ही खरं कुणाचे अवलादी आहात ज्यांनी हे कृत्य केले. पण ठीक आहे, मला माझ्या बांधवांचा विचार करायचा आहे, माझ्या भगिनींचा विचार करायचा आहे. सर्व पोलीस खात्यातील माझ्या पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांना नम्रपूर्व विनंती आहे, माझ्या प्रत्येक बांधवाला त्या ठिकाणून पोलीस स्टेशनमधून तुम्ही त्वरित आत्ताच्या आत्ता त्यांना त्यांच्या ठिकाणी जाऊ द्यात. तुमचा गमिनी कावा नाही, हा तुमचा भ्याड कावा म्हणावा लागेल. सत्ताधाऱ्यातला तुमच्या बुडाखालची फाटली चांगली, ईदभर नाही तर हातभर फाटली, ते आम्हाला कळलं सरकारचं. फक्त माझ्या एका जरी बांधवांवरती जर का चुकीचं काय जर का केलं, सत्ताधारीत बसलेलं माफ करतो, लक्षात घ्या, घनश्याम बाप्पू हाकेची गाठ आहे. माझ्यातला बाप्पू हाके सोडून बाप्पू बिर्लू वाटेगावकर मला मग जागा करून देऊ नका, माझी नम्र विनंती. माझ्यातला बाप्पू बिर्लू वाटेगावकर जागा झाला तर याद राखा, मग याद राखा, मग तुम्हाला कोण वाचवू शकणार नाही. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतोय, शांततेच्या मार्गाने आम्ही करतोय, शांततेच्या मार्गाने आम्ही चाललोय, शांततेच्या मार्गाने आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करतोय. पोलीस प्रशासनाला त्रास होईल किंवा मुद्दामून गाड्या अडवणं, गाड्या थांबवणं, ट्रॅफिक जाम करणं, लोकांपुढे जाऊन थिल्लरगिरी करणं, जाणून बुजून काहीतरी वेगळं कृत्य करणं, बिलकुल पण धनगराची बिलकुल पण तशी मनोकामना नाही. शांततेच्या मार्गाने जाऊ द्यात, आम्हाला त्या ठिकाणी आंदोलन करू द्यात, आमचं गाऱ्हाणं सरकारपुढे मांडू द्यात. सरकारच्या प्रतिनिधींनी जर का आम्हाला जसं पाहिजे त्या प्रकारे सकारात्मक त्या ठिकाणी उत्तर दिलं तर 1 तासामध्ये सुद्धा आम्ही मुंबईतून जेवढे समाज बांधव आहेत तेवढे पुन्हा आपापल्या गावी जाऊ. पण आम्हाला ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, पोलीस प्रशासनाला आणि प्रशासनाला, आमच्या बांधवांना त्वरित तुम्ही आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनमधून सर्वांना सोडून द्यावं. सर्व जेवढे बांधव पकडले सर्व आत्ताच्या आत्ता बाहेर यायला पाहिजे. एकही बांधव माझा पोलीस स्टेशनमध्ये नाही पाहिजे. आणि एक लक्षात घ्या, फडणवीस सरकार, हे 3 तिघाडीचं तुमचे जे सरकार बसले ना, जवाब करारा मिलेगा.
ही तुम्ही केलेली नाटकं आणि ही तुम्ही आमच्याद्वारे जे मुघलशाहीपणा केलाय ना, विसरणार नाही, लक्षात घ्या. जेव्हा करारा मिळणार आणि असा मिळणार, पुन्हा धनगरांचा नाद करताना आहे ना, तुमच्या 100 पिढ्या विचार केला पाहिजे, लक्षात ठेव. अजिबात कुणी घाबरून जाऊ नका. कुणीही बिलकुल पण असं एकटं समजू नका. कुणीही बिलकुल पण कसलाही तुम्हाला पोलिसांनी पकडलं असेल तर अजिबात घाबरून जाऊ नका. मी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ज्या ज्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला धरलेले त्या सर्वांशी बोलतो. कुणालाही कायदा सुव्यवस्था होईल अशा प्रकारे कोणत्याही पद्धतीने कुणाला काही कृत्य करून देणार नाही. बिलकुल पण एकटं समजू नका. महाराष्ट्रातील तमाम बांधवांना भगिनींना विनंती, एकटं समजू नका. मी आहे, मला कधी फोन करा. सर्व गोष्टींची मी पूर्णपणे सर्वांशी बोलणं करतो, सर्वांशी बोलणं करून घेतो. रात्रीचा अपरात्री कधीही फोन करा. 24 तास माझा फोन चालू आहे. कधी एखाद्या वेळेस जरी माझा फोन नाही उचलला गेला तरी मी पुन्हा फोन करतोय त्याच्या बांधवांना, कारण माझ्या दुसरे दोन्ही नंबरवरून माझं दुसऱ्याशी बोलणं चालू आहे तेच. त्यामुळे तुम्हाला जे जे काय वाटेल मला फोन करा. फक्त शांतता राहा. तुम्हाला त्रास होईल, तुमच्याशी कुठल्याही प्रकारचं नोटिसा तुमच्यावर केसेस होईल असं वागू नका. ॲग्रेसिव्ह होऊ नका. जाणून बुजून तुम्हाला त्या ठिकाणी चिथावणीखोरपणे बोललं जाते. तुम्ही काहीतरी त्याच्यावरून काहीतरी उद्रेक करावा आणि तुमच्यावरती गुन्हे दाखल व्हावेत, नोटिसा तुम्हाला बजावल्या जाव्यात. हे पोलीस प्रशासनानं नाही, हे सरकारचं, मुघलांच्या आवडतीच्या सरकारी ना त्यांचं हे कृत्य आहे. तुम्ही शांत बसा. आहे ना, अजून आहे इतकेच काय थकणार असं वाटलोय. यांचे डबल उलट्या करून नाही मागून सगळ्यांच्या सारले ना तर घनश्याम बाप्पू हक्के नाव सांगणार, लक्षात घ्या. फक्त तुम्ही शांत बसा. तुम्ही अजिबात घाबरून जाऊ नका. मी आहे. कुणी जरी तुमचा नाही फोन उचलला ना, मी आहे. काळजी करू नका. एकाही माझ्या बांधवाला बिलकुल पण पोलीस स्टेशनमध्ये थांबू देणार नाही, हा शब्द आहे माझा. फक्त शांतता राहा. मी आहे. एक लढाई हरली म्हणजे सगळी लढाई आपण काय कायमचं युद्ध हरलो असं नाही. 2 कदम माग, पण दुसरी जी झेप होईल ना ती त्यापेक्षा 10 पटीने होईल, एवढंच लक्षात घ्या. वाघाच्या अवलादी आहोत आपण. जखमी वाघ पहिल्यापेक्षा जसा खुंकार असतो ना, तसे आपण वाघाच्या अवलादी आहोत. ज्या वेळेस आता पुन्हा एकदा ज्यावेळेस हल्ला करू ना, यांचे सगळ्याचे नरडीचे घोट घेतल्याशिवाय माघार राहणार नाही, एवढं सांगतो. शांतता राहा. मी आहे. काही वाटलं मला फोन करा, माझा नंबर आहे. सर्वांना ज्यांना ज्यांना काय अडचणीत मला फोन करा. एकाही माझ्या बांधवाला पोलीस स्टेशनमध्ये बसून देणार नाही, हा शब्द आहे माझा. आण आहे मला अहिल्या मातेची, एवढंच सांगतो. जय मल्हार, जय अहिल्या.